संपूर्णपणे उपनगरातली नव्हे तर या संपूर्णपणे मुंबईतली मंदिर बनवणारी आणि देवाची मूर्ती घेऊन तरंगासह पालखी करणारी एकमेव जत्रा जो काय मालवणी जत्रेमध्ये ही जे काय भरलेला हा जो काय लोकांचा गर्दी अमाप संख्येने भरलेली लोक आणि आले उत्सवाला की माझा देव माझा पेंडूरचा वेताळ या इथे स्थानात आला आणि त्याला आपण भेट दिली पाहिजे आणि त्याचं मानपान केलं पाहिजे, त्याला फुल वाहिलं पाहिजे. त्या उद्देशाने आलेली लोक ही जमलेली लोक त्याप्रमाणे आम्ही आलो, तूही आलात. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आपण आता मुंबईमध्ये आलो आहे कारण या ठिकाणी बोरिवलीला मालवणी महोत्सव आहे आणि त्याचबरोबर इथे येण्याचं एक नेमकं कारण खास म्हणजे या ठिकाणी आपली ग्रामदेवता श्रीदेव वेताळ मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि त्याचबरोबर माझ्यासोबत आता आहे अथर्व आणि चेतन. तर मंडळी आता आपण आतमध्ये जाऊया. त्या ठिकाणी महोत्सव म्हटल्यानंतर विविध प्रकारचे आपले जशी जत्रेमध्ये दुकानं असतात तशी आपली कोकण संस्कृती असेल, खाद्य संस्कृतीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघता येणार आहे. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर मंडळी गेटने प्रवेश करतात आपल्याला या साईडला दुकानं दिसतात आणि या ठिकाणी आपल्या ग्रामदेवतेचं सुंदर अशी मंदिर आहे बघा, जी प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे. सेम आहे बघा, इथे दीपस्तंभ आहेत आणि जशास तसं आणि जसा असा मंदिराचा कलर आहे ना तर सेम कलर सेम कॉपी या ठिकाणी तयार करण्यात आली आहे बघा या महोत्सवाच्या निमित्ताने. आणि इथे बघा आपले चारी बाजूचे पिलर आहेत, त्याचबरोबर त्या ठिकाणी देवतरंगसुद्धा आहेत. तर आपण पहिल्यांदा श्रीचं दर्शन घेऊन येऊया. आपल्या गावातील सर्व गावकरसुद्धा आलेत. हे बघा बघा इकडचं सभामंडप आहे आणि या साईडला इकडे गाभार आहे बघा. सुंदर अशी श्रीची मूर्ती आहे या ठिकाणी. आपण तर मंडळी बघा या ठिकाणी भावई देवी आहे आणि या साईडला आहे भगवती देवी बघा. सेम जशाच तशी तयार करण्यात आलेली आहे आणि इथे आहे आपल्या श्रीची मूर्ती. देवतरंग आहेत, पालखी सुद्धा आहे जी तयार करण्यात आलेली आहे बघा. पालखीला सुरुवात करते. बघा पान लावण्यात आलेलं आहे बघा. सुंदर अशी पालखी सजवली जाते आणि त्यानंतर आता पालखी सोहळा पार पाडला जाणार आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची मूर्ती सुद्धा आहे.
मंडळी, अशा प्रकारे आता आपण श्रीचं दर्शन घेतलं. थोड्याच वेळा पालखीला सुरुवात केली जाणार आहे आणि आता इथे आलेले मालवणी महोत्सवाला आलेले प्रत्येक जण आपल्या श्रीचं दर्शन घेतात. त्याचबरोबर आपण खांबकाटे बघितले. आता पालखीला सुरुवात होते. आता आपण आतमध्ये जाऊया आणि पालखी बघूया. घेता हरिहरा नाव घे वेताळा नाव घे वेताळा नाव घे वेताळा नाम घेता हरिहरा नाम घेता नाम घेता नाम घेता हरिहरा नाव घे वेताळा
रक्षिणीना कारण तो स्वामी शंकर खचित नमितू लोटांगणागल पार्वती मध्ये हर हर महादेव.
होय होय. तर आलेले सर्व भाविक भक्त जेव्हा श्रीचं दर्शन सुद्धा घेत आहेत आणि या ठिकाणी हळूहळू गर्दी सुद्धा वाढत चालली जशी आपल्या गावी जत्रेसाठी लागते तशी. ज्यांना गावच्या ठिकाणी येता येत नाही ना तिथे या ठिकाणी महोत्सवाच्या निमित्ताने श्रीचं दर्शन घेत आहेत. इथून सुद्धा जे काही नैनिवस केले असतील ना ते नक्कीच श्रीपर्यंत पोहोचणारच आहेत. त्याच्यामुळे ते गारणं वगैरे घालतात. आपली जी काही मनोकामना इच्छा जी काही अडचणी आहेत ना ते श्रीच्या समोर मांडले जात आहेत आणि त्यांना नक्कीच गुण येईल आणि ते नक्कीच आता इथे प्रतिकृती समोर आले आहेत. नक्कीच आपल्या श्रीच्या खऱ्या मंदिरात नक्कीच हे भक्त येतील जेव्हा त्यांना अनुभव येईल तेव्हा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आता श्रीचं दर्शन घेतलं. पालखी सोहळा सुद्धा आपण बघितला. जसं गावच्या ठिकाणी पालखी सोहळा होतो जसा दहिकाला आपल्या ठिकाणी बघा की जे दशावतारी नाटकातील जी काय वाद्य असतील ती वाजवून पालखी सोहळा ढोल वाद्यासह या ठिकाणी पालखी सोहळा एक फेरी पूर्ण करण्यात आली. मला वाटतं 3 काय 5 कारण ह्यावेळी पावसाच्यामुळे ही एकच फेरी या ठिकाणी श्रीचरणी प्रदक्षिणा पूर्ण केली. तर मंडळी त्याचबरोबर आपल्या गावातील मी सर्व गावकर होते इथले सर्व भाविक भक्तजन सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये सर्वजण आले होते. एक सांगायचं म्हणजे या जत्रेच्या निमित्ताने एक खास आकर्षण होतं ते म्हणजे आपलं श्रीदेव वेताळ मंदिर आणि या ठिकाणी नवनव सुद्धा काही जण बोलत आहेत. आपल्या अडचणी श्रीच्या चरणी सांगणं केलं जात आहे. अशा प्रकारे हे श्रीचं मंदिर होतं आणि त्याचबरोबर आपण भरपूर सारे भाविकांना जे महोत्सवाला येतात ते नक्की आपल्या श्रीचरणी दर्शन घेत आहेत. 28व्या वर्षी एक रोप लावलो आणि त्याचं वटवृक्ष झालो. या संपूर्णपणे उपनगरातली नव्हे तर या संपूर्णपणे मुंबईतली मंदिर बनवणारी आणि देवाची मूर्ती घेऊन तरंगासह पालखी करणारी एकमेव जत्रा म्हणजे मागठाणे मित्रमंडळ. गजवदना 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 तर मंडळी अशा प्रकारे आपल्या परत एकदा आपल्या गावातले सर्व ग्रामस्थ आपली भावकी भेटलेली आहे जी या ठिकाणी बोरिवलीमध्ये राहते आणि आपल्यासोबत काका आहेत. तर कसं वाटतं आपल्या मंदिर गावचा आणि इकडचा जो सगळं माहोला असं वाटतं आपण खरोखर आपल्या गावात असं बरोबर ना मंदिर या ठिकाणी उभारलेलं. नमस्कार. पहिलं प्रथम म्हणजे सुयोग जर्नी विथ सुयोग याचे आभार आहे की आम्ही 28वे हे कोकणी महोत्सव मालवणी जत्रेचा महोत्सव या मागाटणी डेपो महाराष्ट्र नगर येथे हे जो भरतो त्या तिथे आम्ही भेट देण्यास आलो असतो आणि आजच्याच दिवशी पेंडूर चतुर्शीमा देवस्थानातील 12 मानकरी या इथे येऊन गेले. त्यांचा सत्कार झाला आणि हे जे आमचं पेंडूर देवस्थानातलं पंचाक्षरी गारुडी वेताळाचं मंदिर या इथे उभारलेलं आहे आणि तो आमचा अभिमान आहे पेंडूरचा. आणि त्या पेंडूरच्या देवस्थानाचा एवढा मान बहुमान या मुंबईच्या ठिकाणी केल्यामुळे आणि आम्ही इथे भेट दिलेली आणि अनासाईच आमची सुयोगबरोबर आमची भेट झाली आणि त्याने 2 शब्द विचारल्यामुळे आमचं बोलणंही तेवढं भाग आहे की तो बोलतो कसं वाटलं. पण खूप छान वाटलं. गावची आपली मांडाची जशी परंपरा जत्रा आपण फिरतो त्याप्रमाणे आपण खरोखर मांडात सातेरी देवीच्या मांडामध्येच आहोत आणि त्या मांडामध्येच आम्ही वावरत आहोत असंच वाटते. मी साबाजी वसंत परब, हे अजित नारायण पेंडुरकर, हे विनायक नारायण पेंडुरकर आहेत, त्यांच्या मिसेस कांचन पेंडुरकर. तर असे आम्ही भेट द्यायला आलो. आपल्या गावकऱ्यांची मानकऱ्यांची पण भेट झाली, त्या निमित्ताने तुझीही भेट झाली आणि खूप बरं वाटलं.
आणि तुला जे काय म्हणजे आग्रहाचे आमचं निमंत्रण आहे, तू कधीही मुंबईत आलास तरी आम्हाला जरूर फोन कर. आम्ही तुझ्या सेवेसाठी तत्पर असू. आणि त्याप्रमाणे जी काही ही गावची परंपरा आणि जशी मुंबईत जोपासली जाते, हे दशावतार, हा दशावतार चालू आहे. आणि ही परंपरा दाखवण्याचं जे काम तू करतोयस, त्याप्रमाणे हे साता समुद्रापार परदेशात राहणारी पण लोक हे आपला उत्सवाची परंपरा मुंबईत जोपासतात, ते पाहतात, ते तुझ्याच माध्यमातून. आणि हा जो काय मालवणी जत्रेमध्ये ही जे काय भरलेला हा जो काय लोकांच्या गर्दी, अमाप संख्येने भरलेली लोक आणि आले उत्सवाला की माझा देव, माझा पेंडूरचा वेताळ ह्या इथे स्थानात आला आणि त्याला आपण भेट दिली पाहिजे आणि त्याचं मानपान केलं पाहिजे, त्याला फुल वाहिलं पाहिजे. त्या उद्देशाने आलेली लोक, ही जमलेली लोक, त्याप्रमाणे आम्ही आलो, तूही आलात, गावची 12 मानकरी आलेत. आणि अशी तुझी ही परंपरा जी काय दाखवण्याचे, उत्सव दाखवण्याची परंपरा तू आज सुयोगच्या निमित्ताने करतोयस, तर असंच अखंड चालू राहू. 50,000 झालेत, ते लाखाच्या पार जाऊन देत, अशी वेताळाच्या मी शुभेच्छा करणार आणि 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मित्रांनो, महोत्सव मध्यंतर, जत्रा मध्यंतर विविध प्रकारची दुकानं आली. आता आपण इकडे या महोत्सवानिमित्त किती प्रकारची दुकानं आली आहेत आणि त्यामध्ये काय काय आपल्याला भेटणार आहे ते आपण आता पुढे बघूया. साईडला आहे बघा, वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत, इथे आपण बघूया बघा. आणि पावसामुळे ना इकडे चिखल झाला, त्याच्यामुळे आज गर्दी कमी वाटते. हे बघा, गावाकडे आपल्या कुळीत मसाला वगैरे बघा, सगळ्या प्रकारचे मसाले आहेत. आणि काका, कोळीत पीठ कसा आहे? 80 रुपये. ओके, कोळीत मसाला पिठी हे बघा 80 रुपयात. विविध प्रकारचे या ठिकाणी ना आपल्या मालवणी महोत्सव, आपल्या बऱ्यापैकी मालवणातला बघा. पोहे वगैरे कसा आहे? 70 रुपये अर्धा. आणि इकडे आपल्या सर्व देवांचे फोटो वगैरे फेटे आहेत, स्वस्तिक, सगळ्या प्रकारचे पाठ आहे ते बघा. घेतं काय? 60 रुपये साईजनुसार होते. आणि इकडे सुद्धा आहे बघा विविध प्रकारचे. सोलं कशी आहे ती? 150ला पाव. उकडे तांदूळ सुद्धा आहेत. इकडे सुद्धा आहे बघा आगुळ वगैरे. हां, हो हो हो, चांगला आहे. कशाच आहे? कशी आहे ती? 160 रुपये. एक नंबर. हा, तुम्ही कुठले? कुडामधले. कुडामध्ये शॉप आहे की मुंबईत? बघा, सगळं आपल्या कोकणातलं कोकणी मेवा आपल्या इकडे. फणस भाजी वगैरे, विविध प्रकारचे आपल्या इकडे बघा. कोकणी मेवा आपल्या इकडे सगळ्या प्रकारचे, फक्त फोडणीला. आणि टेस्ट करण्यासाठी काकी सर्वांना देते, जेणेकरून त्यांना एक चांगली टेस्ट लागेल आणि आपल्या कोकणामध्ये जे काही सोन आहे ना ते इतरांपर्यंत पोहोचेल. टेंगुर्ल्यामधले आहेत आपल्या, आणि ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला कोकणी मेवा घेऊन आले ते बघा. तर मंडळी बघा, इकडे सुद्धा आहे सगळं आपला मालवणी जत्रा म्हटल्यानंतर, मालवणी महोत्सव म्हटल्यानंतर सगळ्या मालवणीच आहे बघा. इकडे सुद्धा आहे बघा. 250 रुपये आणि 150 रुपये मालवणी मसाला. पोहे कशा आहेत? 120 रुपये. आणि या साईडला लोणच्याचे सगळे प्रकार बघा. आपल्याला फक्त लिंबाचा आणि आंब्याचाच लोणचा माहिती होता, आणि मिरचीचे आहेत. इकडे बघा किती प्रकारचे लोणच्याचे प्रकार आहेत बघा. बघा आकाश पाळणे वगैरे आहेत. मित्रांनो, मालवणी महोत्सव म्हटल्यानंतर आपल्या कोकणामध्ये जेवढं कोकणी मेवा आहे ना, मग ते मसाले असतील, खाद्य पदार्थ, सगळ्या प्रकारची ह्या आपल्या मालवणी महोत्सवात या प्रकारे सर्वजण आपल्या कोकणामध्ये सर्व जे इथे स्थायिक असतील त्याचा आस्वाद घेतात. आणि त्याचबरोबर आपण अजून थोडीफार दुकानं बघूया. फेमस दुकान आहे सगळ्या बऱ्यापैकी मालवणी म्हटल्यानंतर. मालवणी सर्व खाद्यपदार्थ हे आले, त्याच्यामुळे सगळीकडे ही दुकानं आहेत ना ते आपल्या मालवणी टाईपचीच आहेत. पावसामुळे ना थोडंसं या ठिकाणी गर्दी कमी आहे.
असं इथे मार्गदर्शन केलं. आपले जेव्हा असेल त्यानंतर मी मागाठाणे निरीक्षक शशिकांत गोरे साहेब आणि जय हिंद जय महाराष्ट्र. कशी आहे? 200 गरम पिशवी आहे. इकडे पण मंडळी आपल्या ध्रुवा मसाले, मालवणी मसाले बघा. इकडे बघा सगळ्या प्रकारची जत्रा म्हटल्यानंतर इकडे बघा. हे घेतास किती प्रकारची बडीशेप आहे घेतास. तर मंडळी बघा या साईडला सगळ्या प्रकारचं तेल आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण श्रीचं दर्शन घेतलं, पालखी सोहळा वगैरे बघितला, भरपूर साऱ्या आपल्या गावातल्या मंडळींची भेट सुद्धा झाली आणि त्याचबरोबर या ठिकाणी आता नाट्यप्रयोग सुद्धा या ठिकाणी चालू आहे. तर म्हणजे असं वाटत नाही की मी आता मुंबईच्या ठिकाणी आलो आहे. हे मंदिर बघून श्रीचं दर्शन बघून इथली बोरवली असेल, मुंबईमधून प्रत्येकजण श्रीचं दर्शनाला येतं. असं वाटतं की आपण खरोखरच गावच्या ठिकाणी आहोत. आणि त्याचबरोबर पारंपरिक ढोलवाद्य बघितलं, अवतरंग सुद्धा बघितले, पालखी सोहळा सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितला. आपल्याला सगळीच दुकानं आपल्याला शक्य नाही झाली बघता, कारण थोडं पावसामुळे चिखल वगैरे आहे आणि त्याचमुळे आपण थोडक्यात इथली दुकानं वगैरे आपल्या कोकणातली जी काय संस्कृती आहे ते आपण बघितली. तर म्हणजे असा होता छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.